एका माणसाला श्रीमंत होण्यासाठी किती वर्ष लागतात? कमीत कमी 2.5 ते 3 वर्ष किंवा जास्तीत जास्त 5 ते 6 वर्ष. पण या 5 ते 6 वर्षामध्ये अशीच माणसं श्रीमंत होऊ शकतात ज्या माणसांपाशी डोकं काहीतरी युनिक आहे, काहीतरी वेगळ्या आयडियाज आहेत आणि ती लोकं त्या आयडियाजवर जिद्दीने काम करू शकतील. अशीच लोकं 5 ते 6 वर्षामध्ये श्रीमंत होतात. पण ती पण फक्त श्रीमंतच होतात, मिलियनर होत नाहीत. आणि या श्रीमंतीमध्ये त्यांच्यामध्ये ज्या स्पेसिफिक गरजा आहेत ती त्या गरजांना पूर्ण करून त्यांच्यापाशी थोडासा पैसा शिल्लक राहू शकतो. पण आज एक अशी घटना मी तुम्हाला सांगणार आहे ज्या घटनेमध्ये एक माणूस फक्त एका वर्षामध्ये मिलियनर झाला आणि फक्त एकाच वर्षामध्ये भिकारी झाला. म्हणजे त्याची जी फायनान्शियल कंडिशन होती ती एकदम मिडियम होती, जसं की मिडल क्लास लोकांचं कसं असतं तशा प्रकारे. आणि तो एका वर्षामध्ये विचार करतो की यार आपण मिलियनर व्हायला पाहिजे, आपल्या पैसे पण गाडी बंगला भारी भारी म्हणजे अय्याशीसारखं सामान असलं पाहिजे. तो एका वर्षात विचार करतो आणि त्याच्या दुसऱ्या वर्षी तो मिलियनर होतो. पण त्याच्या तिसऱ्या वर्षी तो पुन्हा त्याच जागेवर येतो ज्या जागेवर तो होता. पण या वर्षी त्याचा जीवही राहत नाही आणि त्याची जायदादही राहत नाही. एका अशा माणसाची गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही घटना कुठं घडली आहे, कुणासोबत घडली आहे, कधी घडली आहे हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेल. पण तोपर्यंत आपण या पूर्ण घटनेला एका स्टोरीमार्फत बघण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून ऐकायला पण इंटरेस्ट वाटेल आणि मला सांगायलासुद्धा इंटरेस्ट वाटेल. तर मंडळी, एक माणूस होता ज्याला बॉडी बनवण्याचा फार शौक होता आणि तो आपली बॉडी बनवतोसुद्धा. आणि बॉडी बनवल्याच्या नंतर तो जिममध्ये ट्रेनर म्हणून एक जॉब करतो. त्याची लाईफ मस्त चाललेली असते, एकदम मिडल क्लास लोकांची कशी चालते तशी. दिवसभर कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, खायचं प्यायचं, आरामशीर झोपी जायचं. आणि जे महिन्याच्या शेवटला पगार भेटेल त्या पगारामध्ये ज्या काही गरजा आहेत त्या गरजा पूर्ण करायच्या आणि थोडाफार मिनिमम पैसा आलेला आहे त्या पैशाला थोडंसं वाचवायचं. बरेच वर्ष असं चालतं. चालल्याच्या नंतर तो एका सेशनमध्ये जातो. म्हणजे ते आताचं कसं मार्केटिंगचे सेशन असतात त्याच्यामध्ये सांगतात की तुम्ही एक माणूस जोडा, तुम्हाला 2 माणसे भेटतील, मग एवढा पैसा तुम्हाला येईल, असा येईल तसं येईल. म्हणजे मोटिवेशनल स्पीकर्स असतात ना, त्यांच्या सेशनमध्ये जातो. त्याच्या सेशनमध्ये गेल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये वारं घुरतं की नाही, आपण जी लाईफ जगतो आहे ही खूप कॉमन आणि नॉर्मल लाईफ आहे. अशी लाईफ आपल्याला जगायचं नाही. आपल्याला काहीतरी मोठं करायचं आहे, मोठं जगायचं आहे आणि खूप मोठा पैसा आपल्यापाशी आणायचा आहे. फॉर्च्युनर, फॉर्श म्हणजे अशा भारी भारी गाड्या, लॅम्बोर्गिनी ह्या गाड्या वापरायच्या आहे. मोठ्या बंगल्यामध्ये राहायचं आहे. आता जे आपण छोट्या बंगल्यामध्ये राहतो याच्यामध्ये राहायचं नाही. याच्या डोक्यामध्ये अशा प्रकारचं भूत बनतं की आता आपल्याला श्रीमंत व्हायचं आहे आणि ते पण शॉर्टकट पद्धतीनं. पण रस्ता कोणता? आता बिझनेस करायचा म्हटलं तर त्याच्यापाशी तेवढा पैसा नव्हता आणि दुसरा कोणता असा रस्ता नव्हता ज्या रस्त्यामध्ये झटकर पैसा येईल म्हणून. तर एक गोष्ट आहे की माणसापाशी जर पैसा असला तर त्याला पैसा दुसरा खेचतो. पण याच्यापाशी काहीच नव्हतं. मिडल क्लास लोकांचं कसं असतं, मस्तपैकी सकाळी कामाला जायचं, संध्याकाळी घरी यायचं, आरामशीर झोपी जायचं. म्हणजे छोट्या छोट्या पैशामध्ये छोट्या छोट्या गरजा असतात मिडल क्लास लोकांच्या. जे मोठ्या माणसाच्या गरजा मिडल क्लास लोक अफोर्ड करू शकत नाहीत. त्यांच्या आईशी, त्यांची आईश, त्यांच्या वस्तू मिडल क्लास लोक घेऊ शकत नाहीत. म्हणजे जे श्रीमंत लोक असतात त्यांची एखादी वस्तू असली ती वस्तू मिडल क्लास लोकांचं स्वप्न असतं. पण त्यांच्यासाठी ते स्वप्न नसतं, त्यांच्यासाठी खेळणं असतं. याला या लाईफमधून बाहेर निघायचं होतं, याला श्रीमंत व्हायचं होतं. हा रस्ता शोधत होता. 1 वर्ष पूर्ण विचार करतो, काय करावं, काय करावं, कोणतं कांड करावं किंवा कोणतं असं काम करावं ज्या कामाने आपल्याला पैसा असा एकदम येऊ शकेल. तर याच्या डोक्यामध्ये एक विचार येतो आणि तो विचार त्या जिममध्ये येणाऱ्या एका माणसाकडे बघून येतो. जो माणूस याच्यापाशी ट्रेन व्हायचा, एकदम मिलियनर होता तो. 1-2 मिलियनची संपत्ती त्याच्यापाशी होती. नगदी कॅश 1.5-2 मिलियन होते. असा माणूस त्याच्यापाशी येत होता ट्रेन करण्यासाठी, ट्रेन घेण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी जिममध्ये. आणि तो याला जिम करता वेळेस सांगायचं की आपल्यापाशी एवढा पैसा आहे, तेवढा पैसा आहे, आपण असं करू शकतो, आपण तसं करू शकतो. तो त्याच्या सगळे धंदे वगैरे सगळं याला सांगायचा आणि याची आणि त्याची चांगली बॉन्डिंग जमली होती. आता त्या माणसाकडे बघून याच्या डोक्यामध्ये एक अशी आयडिया आली ज्या आयडियाने याचं पूर्ण आयुष्य बदलणार होतं. याने याचे 2 मित्र जमवले. एक मित्र जो की त्याच्यासोबतच त्याच्या जिममध्ये काम करायचा आणि एक दुसरा मित्र जमवला जो की थोडासा ताकदवर वगैरे असला पाहिजे. अशा 3 जणांचा यांनी ग्रुप बनवला. ग्रुप बनवल्याच्या नंतर याने एक आयडिया केली की आयडिया अशी की जो आमच्या जिममध्ये जो श्रीमंत माणूस येतो जिम करण्यासाठी त्याला किडनॅप करायचं. किडनॅप केल्याच्या नंतर त्याची जी काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घ्यायची आणि नंतर त्या माणसाला
संपवायचं किंवा बाहेर देशामध्ये पाठवून द्यायचं, जेणेकरून तो तिथून वापस परत येता आला नाही पाहिजे. पण किडनॅप अशा पद्धतीने करायचं की त्याचं किडनॅप कोणालाही समजू नये, म्हणजे कोणालाही कळालं नाही पाहिजे. तर हे तिघंजणं प्लॅन करतात. तिघंजणांनाही पैशाची गरज होती. तिघंजणं प्लॅन करतात. 1 महिना त्या प्लॅनच्या हिशोबाने चालण्याचा प्रयत्न करतात, पण तब्बल 1 महिना त्यांना यश येत नाही त्या माणसाला किडनॅप करण्यासाठी. ते प्रत्येक वेळेस काही ना काही प्रॉब्लेम येत होती आणि त्यांची किडनॅपिंग मधातच थांबत होती. पण ते म्हणतात ना की प्रयत्नाशी परमेश्वर, तसंच यांच्यासोबत घडलं. महिनाभर प्रयत्न करत होते. महिन्याच्या नंतर अखेरकार यांना यश भेटलं आणि यांनी त्याला किडनॅप केलं. किडनॅप केल्याच्या नंतर याच्यासोबत जो जिममध्ये काम करायचा त्याचा एक गोदाम होता. त्या गोदाममध्ये त्या माणसाला घेऊन गेले. तिथं त्याला एका खुर्चीवर बांधलं, त्याच्या डोळ्यावर चिकटपट्ट्या वगैरे बांधलेल्या होत्या. तरीसुद्धा तो माणूस म्हणतो की तुम्ही मला किडनॅप केलंयस ना, मला माहिती आहे तुम्ही कोण आहेत, तू माझा जिम ट्रेनर आहेस ना. असं म्हणल्याच्या नंतर याच्या पायाखालची जमीन सरकते. हा विचार करतो की आईच्या गावात हा मला कसा काय ओळखतो, आपला प्लॅन तर सगळा फिसकला. आपण तर तोंडावर मास्क घालून याला किडनॅप केलं होतं आणि इथं आल्याच्यानंतर याच्या डोळ्यावर सगळ्या चिकटपट्ट्या लावलेल्या आहेत, तेव्हा आपले मास्क काढले आणि हा आपल्याला ओळखतो कसा काय. हा प्रश्न त्याला विचारल्याच्या नंतर तो म्हणतो की बाबा तुझा जो परफ्यूम आहे त्या परफ्यूममुळं तू ओळखू आला, कारण की तू मला ट्रेन करता वेळेस मी तुला अनेकदा सांगितलं होतं की हे परफ्यूम मारून येत नको जाऊ, पण तू हाच परफ्यूम मारून येत होता. आता असं तो माणूस बोलल्याच्या नंतर हा हरबळला आणि त्याच्या डोळ्यावरची पट्टी काढली. पट्टी काढल्याच्या नंतर तो याला बोलू लागला की बाबा म्हणला की मला जर तू सोडलं की तू गेला, आता तुला माहिती आहे तू कोणाला किडनॅप केलं आहेस, कोणासोबत असं करतो आहेस. तो जिम ट्रेनर म्हणला की हां मला सगळं काही माहिती आहे आणि मी किडनॅप केलं आहे यासाठी तुझी पूर्ण जे काही जायदाद आहे ती सगळी माझ्या नावावर मला करून घ्यायची आहे. तर तो समोरचा माणूस हसू लागला. तो एक ड्रग डीलर होता आणि तो थोडासा क्रिमिनल टाईप माणूस होता. तो हसू लागला. त्याला वाटलं की हे काहीच करणार आहेत, पण यांचं जे टॉर्चर आहे त्याला दिवसांदिवस देत गेले. इतकं टॉर्चर करत गेले की त्याची सगळी संपत्ती आपल्या नावावर करून घेतली. त्याच्या ज्या संपत्ती आहे त्या सगळ्या संपत्तीच्या कागदपत्रावर त्याचं म्हणजे सह्या घेतल्या. त्याला टॉर्चर करत आणि त्याला तिथंच सोडून दिलं. आणि त्याची जी संपत्ती याच्या नावावर करायची होती, नोटरीसाठी याला तिथं शिक्के लागत होते. हे ज्या जिममध्ये काम करायचा त्या जिमचा एक मालक ज्याच्याकडे नोटरीचे शिक्के होते, तो त्याला जाऊन म्हणला की बाबा माझ्या या संपत्तीवर तुझे शिक्के दे, मी तुझं अर्धं काम करतो, म्हणजे जे काही जिमला डोनेशन वगैरे द्यायचं आहे ते सगळं मी तुला देऊ शकतो. तर त्याने त्याच्या जिमच्या मालकाला असं बोलल्याच्या नंतर त्याचा जिमचा मालक त्या नोटरीच्या शिक्क्याने त्याच्या फाईल्सवर शिक्के मारतो आणि या क्रिमिनल काही जे काही प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी यांच्या नावावर येते. आता तो सहजासहजी प्रॉपर्टी यांना देत नव्हता, पण या तिघाजणांनी त्यांना अशा काही धमक्या दिल्या होत्या, जर तू प्रॉपर्टी आमच्या नावावर करणार नाहीस, तू जर या कागदपत्रावर सही करणार नाही तर आम्ही तुझ्यासमोर तुझ्या बायकोला आणून तिच्यावर चुकीचं काम करेल, अशा प्रकारच्या धमक्या त्याला देत होते. तुझ्या लेकरांना बाळांना आम्ही जीव मारू, अशा प्रकारच्या धमक्या देत होते. म्हणून त्याने यांच्या फॉर्मवर यांच्या सह्या केल्या आणि यांच्या नावावर त्याची सगळी प्रॉपर्टी झाली. आता याची जी प्रॉपर्टी होती ती टोटल 1.2 मिलियनची कॅश प्रॉपर्टी होती आणि 2 मिलियनची विमा प्रॉपर्टी होती. या तिघाजणांना त्याची सगळी काही प्रॉपर्टी आहे ती सगळी पाहिजेत होती. त्यामुळे यांनी एक प्लॅन बनवला त्याला मारण्याचा. त्याला सुरुवातीला खूप दारू पाजल्याच्या नंतर एका कारमध्ये बसवलं आणि कारला एका बुलडोझरला ठोकण्यासाठी मोकळं सोडून दिलं. कार बुलडोझरला जाऊन धडकली. तो जो मधातला माणूस आहे तो माणूस तरी पण मेला नाही, तो जागीच होता. जो हा मेन माणूस आहे ज्याने ही सगळी प्लॅनिंग केली होती तो तिथं जातो. तिथं गेल्याच्या नंतर बघतो तर तो जीवितच आहे, तो मेला नव्हता. तो त्याला पुन्हा त्याच्या अंगावर पेट्रोल टाकतो, राखेल टाकतो, त्याच्या कारवर राखेल टाकतो आणि त्याच्या कारला जाळ लावून टाकतो. तरीसुद्धा त्याच्या जळत्या कारमधून तो उतरतो आणि पळून जाण्याचा प्रयत्न करतो. हा पुन्हा त्याच्याकडे बघतो की अरे ती याच्यातून सुद्धा वाचला, म्हणजे याला धडकवलं तरीसुद्धा वाचला, याला जाळलं तरीसुद्धा वाचलं. यांनी विचार केला की आता याला आपण कारने थोडंसं चेंदवूयात. मग या तिघाजणांनी त्या माणसावर 2दा कार चढवली तरीसुद्धा तो माणूस वाचला, हॉस्पिटलमध्ये गेला आणि या तिघाजणांना वाटलं की तो आता मेला. त्याची जे काही प्रॉपर्टी आहे, जे काही संपत्ती आहे ती सगळी संपत्ती आपल्याला भेटलेली आहे. हे त्याच्या संपत्तीवर आईश करू लागले. तिघाजणांनी इक्वल संपत्ती सगळी वाटून घेतलेली होती आणि ते तिघही जण नंतर आपापल्या रस्त्याला निघले. तसं तर जवळजवळच राहायचे, पण आपलं जे काही पैसा आहे ते आपल्या हिशोबानं ते खर्चू लागले. त्यातला जो एक आहे
तो एक गर्लफ्रेंड ठेवतो आणि तिच्यासोबत फुल अय्याशी करतो, फुल पैसा खर्च करतो. आणि जो दुसरा आहे तो एका मुलीला प्रपोज करतो, लग्नासाठी राजी करतो, तिच्यासोबत लग्न करतो, एक मस्तपैकी घर खरेदी करतो आणि त्या घरामध्ये राहायला लागतो. म्हणजे तो लाईफ सेटल करण्यासाठी जातो. आणि जो हा आहे, हा या माणसाचा बंगला आपल्या कब्जामध्ये घेतो, तिथं राहतो, तिथल्या आसपासच्या लोकांना म्हणतो की त्यांनी माझ्या नावावर त्यांची सगळी प्रॉपर्टी केली, मी त्यांच्याकडून विकत घेतलं आणि ते कुठं गेले ते मला माहिती नाही, असा तो सगळ्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगतो. पण या तिघा जणांना ही आयडिया नव्हती की तो माणूस अजूनही मेला नव्हता, तो अजूनही जिवंतच होता. त्या माणसाने पोलिसांना सांगण्याचा फुल प्रयत्न केला की माझ्यासोबत असं असं घडलेलं आहे, मला मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण पोलीसवाले त्याच्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास करत नव्हते, कारण की त्याला खूप दारू पाजली होती आणि त्याच कारणामुळे पोलिसांना असं वाटत होतं की हा फुल पेलेला होता आणि पिण्याच्या नशामध्ये हा काही पण बडबडतोय आणि याच्याचमुळे याची गाडी ठोकल्या गेलेली आहे. तर त्याच्यावर कुणीही विश्वास केला नाही. पण त्याने एक प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर हायर केला, म्हणजे डिटेक्टिव्ह हायर केला. त्याला ही सगळी काय प्रॉब्लेम सांगितली, बाबा माझ्यासोबत असं असं झालेलं आहे, तू प्लीज माझी मदत कर, माझी केस सॉल्व करण्यासाठी थोडीशी हेल्प कर. तर याने जो प्रायव्हेट डिटेक्टिव्ह घेतला होता, हायर केला होता, तो या तिघाजणांवर नजर ठेवायला लागला. आणि नजर ठेवता ठेवता त्याने या तिघाजणांना असं सांगितलं की तुमचा जो माणूस आहे तो अजूनही जिवंत आहे आणि तुम्ही आता पोलिसांच्या तावडीत सापडणार आहात. यांना कळालं की तो जो माणूस आहे तो अजून जीवित आहे आणि त्याने एकदा यांना फोनसुद्धा केला होता. तर या तिघाजणाची पूर्ण फाटली. यांना वाटलं की आता आपलं सगळं संपलं आहे. त्यामुळे तिघही जणं त्याच्या पाठ्यावर लागले आणि पाठ्यावर लागल्याच्या नंतर तो फक्त पुढं पळत होता आणि हे तिघंजणं त्याच्या पाठीमागं लागले होते. म्हणजे तो या ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणावर, दुसऱ्या ठिकाणावर, तिसऱ्या ठिकाणावर आणि हे पण त्यांना शोधत शोधत या ठिकाणावर, दुसऱ्या ठिकाणावर, दुसऱ्या ठिकाणावर, तिसऱ्या ठिकाणावर. आता यांचे जे राहिलेले दिवस आहेत ते सगळे दिवस याच्यातच मोडत होते. आणि या दिवसांमध्ये अजून एक प्रॉब्लेम यांच्यासमोर येणार होती. जे यांचे बाकीचे दोघंजणं होते, या दोघंजणांवर जवळचा जे काही पैसा आहे तो सगळा पैसा संपत येऊ लागला. याच्याजवळचा पैसा थोडासा स्टॉकच होता, हा थोडासा हुशार होता. मग यांनी ठरवलं की आपल्याजवळचा जो पैसा आहे तो संपण्याच्या अगोदर आपण अजून एक कांड करूयात, अजून एकाला किडनॅप करूयात आणि त्याचासुद्धा असंच करूयात, पण यावेळेस त्याला फुल मारूयात आणि नंतर आपण त्याला फेकून देऊयात. तिघंजणंही तयार होतात. तिघंजणंही एका माणसाला किडनॅप करण्याचा विचार करतात. पण त्याच्या घरामध्ये तो आणि त्याची गर्लफ्रेंड असे दोघंजणं असतात. त्याची गर्लफ्रेंड एक डान्स बार असते आणि तो एक अय्याशीवाला माणूस असतो, खूप याच्यापेक्षाही मोठा मिलियनर म्हणलं तरी चालेल. त्या माणसाला हे तिघंजणं मारण्याचा प्लॅन बनवतात. पण अनफॉर्च्युनेटली ते दोघंजणं जे आहेत ते दोघंजणं ॲक्सिडेंटली यांच्या हातून मरतात. कोणत्याही कागदपत्रावर सह्या होत नाहीत, कुठंही काहीही होत नाही. फक्त यांना एक गोष्ट कळते की या माणसाच्या घरात एक मोठी तिजोरी आहे, ज्या तिजोरीमध्ये खूप मोठा पैसा ठेवलेला आहे. आता यांना ही गोष्ट कळाल्यानंतर हे तिघही जण त्या माणसाच्या घरात जातात तिजोरी फोडण्यासाठी. पण यांना ती तिजोरी उघडल्या जात नाही ना फुटल्या जात नाही. तिथून परत खाली हात वापस येतात. हे दोन मृतदेह जे पडलेले आहेत या माणसाचा आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा, या दोघा जणांना उचलतात आणि त्याच गोदाममध्ये नेतात ज्या गोदाममध्ये पहिल्या माणसाला किडनॅप करून ठेवलेलं असतं. त्या गोदाममध्ये नेतात. तिथं नेल्याच्या नंतर या दोन्ही मृतदेहाला तोडतात. हात एकीकडे करतात, मान एकीकडे करतात, म्हणजे शरीराचे पूर्ण अवयव तोडून टाकतात. हात पाय सगळे अलग अलग पार्टमध्ये करतात. जे हातं असतात ते जाळून टाकतात आणि शरीरावरचे जे यांचे फिंगरप्रिंट वगैरे असतात ते सगळे मोडून टाकतात आणि एका ड्रममध्ये त्या दोन्ही मृतदेहाला भरतात. त्याच्यामध्ये ॲसिड भरतात आणि ते दोन्ही ड्रम शहराच्या बाहेर एक नाला असतो त्या नाल्यामध्ये फेकून देतात. आता शहरामध्ये चर्चा उडती की हा माणूस अचानक गायब झाला आहे. पण जो प्रायव्हेट इन्व्हेस्टिगेटर असतो त्याला कन्फर्म माहीत असतं की याही माणसाला या दोघाजणांनीच गायब केलेलं आहे, म्हणजे या तिघाजणांनी गायब केलेलं आहे. कारण की याच्या अगोदर अशी घटना या पहिल्या माणसासोबत घडलेली आहे, ज्या माणसाने याला हायर केलं होतं त्याला. तर या तिघाजणांच्या पाठीमागं पोलीस लागतात, विचारपूस करतात. तर हे तिघही जणं कबुली देतात की हां, आम्ही हे सगळं केलेलं आहे, आम्ही त्या दोघाजणांना मारलेलं आहे आणि यालासुद्धा आम्ही किडनॅप केलं होतं. तर हे तिघही जणं तिसऱ्या वर्षी पोलिसांच्या हातामध्ये सापडतात. आता या तिघाजणांची नावं अशा असतात. जो मेन असतो, ज्याची प्लॅनिंग असती, त्याचं नाव डॅनियल लुगो असतं. त्याच्यासोबत काम करणाऱ्याचं नाव नोकार्लिएल डोराबल असतं आणि जो तिसरा असतो त्याचं नाव कार्ल विक्स असतं आणि जे जिमचा जो मालक असतो त्या जिमच्या मालकाचं नाव असतं स्टीफेसन फियर. यार कशी अवघड नावं असतात, घ्यायला किती अवघड वाटतंय. हे चौघंजणं आणि त्या जिमचं नाव असतं सन जिम म्हणून. आणि ही सगळी घटना घडलेली आहे फ्लोरिडामध्ये नॉर्थ मियामी या जाग्यावर.
आणि ही घटना घडलेली आहे 1994पासून ते 1996पर्यंत. आता या घटनेवर एक पिक्चरसुद्धा निघलेला आहे, ज्या पिक्चरचं नाव आहे पेन अँड गेम. तुम्हाला जर स्टोरी आवडली असेल, स्टोरीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला ही पूर्ण स्टोरी पिक्चर माध्यमातून बघायची असेल तर पेन अँड गेम हा मूवी बघू शकता, जो की हिंदीमध्ये अवेलेबल आहे.